टीमचं जोरदार टाळ्या वाजून हार्दिक अभिनंदन झालं पाहिजे की दिवस रात्र हे सगळं वैभव तयार करायला वेळ लागतो, मेहनत लागते आणि आपण खरंच आदरणीय राजसाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याकरता, खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता आपण उचललेलं पाऊल हे अतिशय स्तुत्य आहे। मी माझ्या जिल्ह्यातर्फे पूर्णपणे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि भविष्यात असंच आयोजन नियोजन करून रामदास पाटील हे खूप चळवळीचे कार्यकर्ता आहे, कधी इथल्या खेळाडूला IPL मध्ये घेऊन जातील त्याचा नेम नाही, त्यामुळे या क्रीडांगणावर कोणीतरी IPL कोणीतरी इंडिया टीम मध्ये जाऊ दे अशी माझी इच्छा। जसं मुंडेंचं उदाहरण सांगितलं तर भविष्यात कदाचित पनवेलमधला एखादा खेळाडू भारताकडनं खेळताना दिसायला जास्त वेळ लागणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भाई। खरं तर मनसे पनवेल तालुका चषक आणि बातानगावचे सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सरपंच आमचे जसे काटावले साहेब आणि आमची मनसे पूर्ण टीम, नावं घ्यायला नको, भरपूर मोठी ती त्यांची टीम आहे आणि आजूबाजूचे आमचे कार्यकर्ते। जर एक शाखेमधली किंवा विभागामधली टीम जर कार्यक्रम एवढा मोठ्याने करत असेल तर आमचे सचिव, उपतालुका किंवा शहर अध्यक्ष याही देखील त्याच जोराने काम केलं पाहिजे मनसेचं। आणि आमचे दीपकभाई कांबळे, जितेंद्रभाई पाटील हे आमचे गुरुवारी आहेत। सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांच्यानंतर आम्ही यांचं मार्गदर्शन घेत असतो आणि त्याच रस्त्याने आम्ही चालत असतो, कारण जिल्हा अध्यक्ष असतील, नेते असतील यांचं मार्गदर्शन घेणं आणि आपण काम कसं करतो, कोणत्या दिशेने काम केलं, पक्ष कसा वाढेल, पक्ष वाढेल तर तुम्ही निवडणुकीला उभे राहाल, निवडून याल, पण त्या पलीकडे देखील तुम्ही काम करणं आहे की पक्ष आणि सामाजिक कार्य। मग तिथे पक्ष न बघता सामाजिक कार्य गाववाल्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, तिथल्या विभागासाठी हे नेहमी आम्ही तत्पर असतो। तेव्हा आम्ही पाहत नाही की याला नोकरी पाहिजे, हा BJPचा आहे, काँग्रेसचा आहे किंवा शेका पक्षाचा किंवा आणखी कुठल्या पक्षाचा आहे, त्याला नोकरी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो। कारण पहिला आपला नागरिक आहे, गाववाला आहे किंवा शहरवाला आहे, पहिला आपला माणूस आहे, त्याला त्या ठिकाणी जर आता हे खेळाडू आहेत आपले, त्या ठिकाणी त्यांना नेण्याचं काम। आता जितेंद्रभाई पाटील आपले, त्यांचा कार्यालय जो आहे तो रेल्वे आपले CSTला आहे, त्या ठिकाणी कार्यालय उभारणं ही मोठी गोष्ट आहे आणि कामगार सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष देखील आहेत। म्हणून सांगतो की रेल्वेमध्ये नोकर भरती आता चालू झालेल्या आहेत, त्याचा देखील आपण लाभ घ्यावा सर्वांनी। ऑनलाईन भरती आहेत आणि जर कोणाला नसेल लागत तर आपले जितूबाई पाटील ते आहेतच, आपल्याला मार्गदर्शन करतील। त्यांचं म्हणणं आहे की वेळोवेळी नोकर भरती निघत असतात, तुम्ही आपले जे आजूबाजूचे तालुके आहेत या मुलाही देखील त्याचा फायदा घेतला पाहिजे, कारण आज ते रेल्वेमध्ये मोठ्या पोजवर आहेत, तर ते नेहमी सांगत असतात की याचा फायदा आपल्या मुलाही घेतला पाहिजे। मग कोणतीही नोकरी, आता एअरपोर्ट आपल्या बाजूला आहे, आमचं म्हणणं असं आहे की एअरपोर्टला आपल्या या आजूबाजूच्या गावं आहेत किंवा शहरं असतील, पहिला प्राधान्य त्यांना त्या ठिकाणी नोकरी देण्याचा आम्ही करू। आपले जे बायोडेटा असतील, आमचं बोलणं झाले सिडको अदानीशी, जे आपले बायोडेटा असतील, आपली काय CV असेल ते आमच्या महाराष्ट्र सैनिकांपर्यंत पोच करा, आमच्यापर्यंत पोच करा, त्या ठिकाणी तुम्हाला 100% नोकऱ्या देण्याचं आम्ही काम करू। कारण कोणी मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, आमचा एकच काम, राजसाहेबांचं एकच काम आहे, त्याला फोडण्याचं काम आहे आणि तुमच्या नोकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आम्ही कधी त्यांना फोडू, कधी तुम्ही जेव्हा नोकऱ्या नाही मिळणार, 27 गाव कमिटी जेव्हा बाजूला बोलली की नोकऱ्या भेटत नाही, तेव्हा मनसे त्या ठिकाणी उतारणार। मग अदानी, तुम्हाला माहिती आहे, आम्ही रिलायन्सची या ठिकाणी एक बाईट दिली, कोणच जायला मागत नव्हता तिकडे, आम्ही बरेचसे बघितले असतील त्या ठिकाणी, पण तुम्हाला सांगतो आमचा शब्द आहे सर्वांचा, जेव्हा 27 गाव कमिटी नोकऱ्या देऊ नाही शकली किंवा त्या सक्सेसफुल झाले नाही, तेव्हा मनसे उतरणार, पहिले त्या एअरपोर्टमध्ये अधिकाऱ्यांना फोडणार। आणि आलेले सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत करतो। मनसे पनवेल तालुका चषक आहे, 4 दिवस सर्वही येत जात राहा, कारण आपला पक्षाचा उत्सव आहे हा पूर्णपणे ठामपणे चांगला झाला पाहिजे। आणि पुन्हा एकदा सर्व टीमचं आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
उपस्थित सर्व मान्यवर सन्माननीय जितूभाई पाटील, दीपकजी कांबळे साहेब, त्याचबरोबर रामदासभाई पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून मी हार्दिक आभार मानतो की त्यांनी त्यांचा अमूलाग्र असा वेळ आणि त्याचबरोबर मनोगत व्यक्त करून आमच्या या सामन्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपली उपस्थिती नोंदवली. त्या सर्व मान्यवरांचं अगदी मनापासून मी हार्दिक आभार मानतो. या दरम्यान मान्यवर या स्पर्धेमधून रजा घेताना आपल्याला दिसत सर्व मान्यवरांचं अगदी मनापासून मी पुन्हा हार्दिक आभार मानतो. मनसे पनवेल तालुका चषक 2025 पहिलं पर्व प्रकाश झोतातील आणि या पहिल्या पर्वामध्ये अगदी उद्घाटनाची मॅच असेल किंवा उद्घाटन समारंभ असेल, या प्रसंगी लाभलेले सर्व मान्यवर त्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो, ज्यांनी त्यांचा अमूलाग्र वेळ आणि त्यांच्या शुभेच्छा या स्पर्धेमध्ये दिल्या. त्यांचं पुनश्च आमच्या कमिटी जी असेल मनसे चषक बातान यांच्या वतीने हार्दिक आभार. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया. मॅच मध्ये जाणं तेवढंच महत्वाचं आहे. जंगल ज्वाल परी मराठा पर्व श्रेष्ठ उठला रे, या वनव्याच्या अर्धांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय, मैदानाच्या आतमध्ये धावांचं रणकंदव माजवलाय. प्रतीक गायकर सह आपण पाहतोय प्रमोद गायकरनं, सचिन लहाने बाद झाला धावांचा एक विस्फोटक खेळाडू टीम भिंगारचा, परंतु त्याचं बाद होणं एवढंही मी म्हणेन आता कळलं नाहीये. भिंगारवाडी संघाकडून खेळतोय. एकूण धावा आहेत धावफलकावरती 23. सुंदर चेंडू पंचांकडे लाऊडली अपील, लेग बी फॉर द विकेट. LBW चा शिकार झालाय. अजून एक धक्का, बॅट्समन बाद आहेत. आपल्याला जलद गतीने स्टार्ट करायचे, त्यासाठी आपण थोडं सहकार्य आम्हाला कराल अशी आम्ही इथे इच्छा वर्तवतोय. आणि पंचांना विनंती आहे की आपण खास करून खेळाडूंना भाग पाडा, जेणेकरून सामने लवकर होतील. यानंतर विजेता वर्सेस विजेता सामना होणार आहे, याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. आणि आधीच्या सामन्यामध्ये जिंकलेल्या कोंबडभुजे संघाला विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नका. मॅच मध्ये आपण लक्ष केंद्रित केलं तर 2 षटकांच्या खेळामध्ये 23 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 23 रन्स आहेत धावफलकावरती, ज्यामध्ये फलंदाजी करत असताना धावा आपण धावफलकावरती पाहिलेल्या आहेत संघाच्या. चांगलं मिळेल सन्मानजनक धावसंख्या फलक सजवण्याचा हा प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहतोय. बॅटच्या मधोमध फिल्डर आहेत तिकडे, जेलसाठी चान्स बनली होती जरूर, जेल हातातून निसटला गेला. यंगस्टार नारपोली संघ यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहतोय की जो त्यांचा खेळ आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला मिळेल इम्प्रूव्हमेंटचा अभाव जाणवलाय. कारण किफायतशीर गेल्या 3 वर्षापासून आपण या संघाचा खेळ पाहतोय, ज्याने अंडर 90, 20, 21च्या स्पर्धा गाजवल्या आणि तिथून हा संघ उभारला गेला होता. आणि मग त्यांची इम्प्रूव्हमेंट पाहता यंदाचा हंगाम थोडंसं धीमा गतीने चालल्यात असं म्हणावं लागणार आहे. कारण चांगले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे, तुल्यबल्य संघ उभारलेला आहे. दिनेश असेल, त्याची संपूर्ण सेना असेल. आज विरोधामध्ये आहेत भिंगारवाडी संघाचे खेळाडू. वाईटचा कॉल, या बॉलवरती ॲडिशनलची धाव आपल्याला पाहायला मिळाली. आणि ॲडिशनलच्या सह टीमची धावसंख्या आता एकूण धावा आपण धावफलकावरती पाहतोय त्या 26 धावा. षटक क्रमांक 2 नितेश पाटील. शेवटचा 1 बॉल शिल्लक. लीडिंग एज फिल्डर आहेत वन्स अगेन. पुन्हा एकदा दिलं जातंय जीवनदान. या घडणाऱ्या छोट्या छोट्या चुका, ते म्हणतात ना तुम्ही पकडा झेल जिंका खेळ, हा क्रिकेटचा एक रणमंत्र.
दरम्यानची ही रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावा आहेत धाव फलकावरती 27 षटक क्रमांक 2 संपलेला आहे. 13.50 सरासरीनं हा जाण्याचा निर्णय तिकडे आपण पाहतोय खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना, पहिली रात्र आहे. ब गटामधून हा सामना आपण आज ते एन्जॉय करतोय. यंगस्टार नारपोलीच्या विरोधामध्ये आपण पाहतोय भिंगारवाडी या दोन संघांना आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना. आणि लढाई सुरू आहे, लढाई जारी आहे, सामना भारी आहे. दोन्ही संघ तितकेच तुल्य पल्ला आणि म्हणूनच या क्लॅशची चर्चा राहिली आहे, या रायव्हरवलीची चर्चा राहिली आहे पूर्णपणे. प्रवास कसा राहील पुढचा याकडे सर्वांचं जरूर लक्ष आहे. धावांची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कुठल्या प्रकारची काटकसर सोडली जात नाहीये भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून. यंगस्टार नारपोलीला आपण पाहतोय त्यांचा तेवढाच बलाढ्य खेळ आणि खास करून गोलंदाजीमध्ये ते आज तंत्रशुद्ध ठरू शकले नाहीयेत. कारण ज्या एलिगेशन ते गोलंदाजी करतात ती गोलंदाजी पाहता आज कुठेतरी ते आपली अस्मिता हरपून बसले असं वाटू लागलंय. परंतु मी म्हणेन या मैदानावरती या धावा बनणं एवढं कठीण नाहीये, कारण मैदानावरती धावांचा पाऊस पडतो. सुरुवातीचा पहिला सामना जरी लोएस्ट स्कोरिंग सामना झाला असला परंतु किंबहुना या मैदानावरती झालेले या आधीच्या टुर्नामेंट्स मधील सामने आपण पाहिलेले आहेत जे विस्फोटक धावांचे झालेत. यॉर्कर लेनचा बॉल वापरलाय, टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि चांगल्या नीतिमत्तेसह मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी करतोय. त्यांना माहिती आहे इथून जो फलंदाज आहे त्याला डॉमिनेट करण्यामध्ये आपण जर सक्षम ठरलो तर मग दबाव तंत्र आपण फेकू शकतो गोलंदाजांवर फलंदाजांवरती आणि आपल्या गोलंदाजीतून एक वेगळी पॉवर, एक वेगळी ऊर्जा निर्माण करू शकते या उद्देशाने. त्यात ओद विकेट हा प्रकारचा बॉल आहे. तिकडे टापिंग क्रिकेट पाहायला मिळतं. डिरेक्ट हिट काम बनून गेली असती परंतु नाही, बालम बाल बचावला, जीवनदान मिळता. 28 आकडावरती संघ या एका धावीच्या मदतीसह जाऊन पोहोचलाय. टीम ऑफ साइडच्या दिशेमध्ये आकाश मार्गाने संचार करत बॉल सीमा रेषा पार, षटकार. आणि बॅटिंग अटॅक वरती मैदानाच्या आतमध्ये प्रतीक गायकर आतापर्यंत 9 धावांवरती तो नाबाद खेळतोय. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे त्याचा. ज्या पद्धतीने तो लढतोय, लढाई जारी आहे. या लढाईमध्ये प्रतीक गायकर आता भारी आहे, कारण आलेला षटकार त्याला ताकद देतोय. वन्स अगेन पुन्हा एकदा ठोकायचा प्रयत्न, हा काटा काढण्याची संधी. नितेश आहेत, आडवे गेलेत. पाटमोरी झेल टिपलाय, जर्सी नंबर 18. चला स्पीड अप करा, लगेचच बॅट्समन मैदानामध्ये येऊ दे. फास्ट आहे, थोडे फास्ट या, कारण ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये एंटर होता त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये फास्ट पळताना अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा संचार होते आणि मग बॅटिंग करण्यासाठी पहा तुम्हाला त्या खरं तर रणमंत्रावरती काम केल्यानंतर मात्र मजा येते. आम्ही अक्षरशः अनुभवलेलं आहे, अनेक खेळाडूंना बाईट मधून सांगितलेलं आहे. मैदानामध्ये ज्या वेळेला तुम्ही येता फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन म्हणतात ना, हे तसं आहे. जर तुम्ही अग्रेसिव्ह असाल, जर तुम्ही अट्रॅक्टिव्ह असाल तर मग तुमचा प्रभाव पडतो समोर. एकूण धावा आहेत धाव फलकावरती 34. निकलेश पाटील गोलंदाजी करतोय यंगस्टर नारपोली कडून. सामना क्रमांक 2. भीमक बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त उछाल होता बॉल मध्ये. फेकी करत असताना नियंत्रणबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. संधीचा फायदा उचललाय. या बॉल वरती धावा घेतलाय 2, मिळतील टोटल 3. या बॉल वरती नो बॉलचा संकेत होता आणि त्यामध्ये आता 3 धावा आल्या असता टीम जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच टोटल 37 या आकड्यावरती 37 धावा धाव फलकावरती. तिकडे 3 गड्यांचा मोबदला आपण पाहतो यंगस्टर नारपोलीच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम भिंगारवाडीनं. या दरम्यान मी विनंती करतो सन्माननीय शैलेश मते साहेब, पोएंजे उपविभाग अध्यक्ष मनसे, यांना मी विनंती करतो की प्लीज
या व्यासपीठावर येऊन आमच्या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. धन्यवाद. शैलेशजी मते यांना विनंती असेल. षटक क्रमांक 3 निकलेश पाटील, एक चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. या षटकामधून आपण जर विचार केला, एक षटकार पाहायला मिळाला होता, त्यानंतर नो बॉल देखील आला, तरी देखील मिळाले आतापर्यंत 10 धावाचा खर्च केला त्या खेळाडूनं. षटकार प्लस नो बॉल. बॅटिंग चांगली आहे, सुरुवात चांगली झाली होती, बिगिनिंग छान झाली होती या षटकाची आणि त्याचा फायदा मिळतोय. यावेळचा बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत, 1 बाउन्स 2 बाउन्स कलेक्शन पाहायला मिळतंय. फेकी तेवढीच चांगली पाहायला मिळाली रन्स घेत असताना. टोटल धावा ज्या आपण पाहतोय त्या धावा आपल्याला पाहायला मिळतील इथून 39 या आकड्यावरती आता संघ जाऊन इथून पदार्पण करतोय. 13.00च्या सरासरीनं हा प्रवास आपण इकडे पाहिलेला आहे टीमचा, ज्यामध्ये 3 गडी त्यांनी जरूर गमावलेत आणि चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी राहिलेल्या मैदानाच्या मध्ये. कारण सुरुवातीचा आपण जो पहिला धावांचा उच्चांक होता 14, त्यानंतर 13, त्यानंतर या षटकामधून आल्यात 12. यासाठी मी विनंती करतो अनिलजी भोईर साहेब प्लीज आपण देखील व्यासपीठावर उपस्थित राहून आमच्या. ओके, धन्यवाद. त्यानंतर आल्या होत्या 12 धावा, म्हणजे 14, 13 आणि 12 अशा पद्धतीनं जो धावांचा क्रम आहे तो थोडासा उतरता पाहायला मिळाला. डिक्रीजिंग ऑर्डरनं धावा बनल्या गेल्या. षटक क्रमांक लास्ट 4th ओव्हर आता प्रोग्रेसिंग आहे आणि तिथे गोलंदाजीसाठी इथून आणलं जाते गोलंदाज निखिल मस्करला. निखिल मस्कर म्हटला तर एक ताकदवर खेळाडू, टीमचा अनुभव चांगला आहे खेळाडूकडे. लोणच्यासारखा मुरलेला, अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू. आज आपली परिपक्वता सिद्ध करावी लागेल, कारण प्रत्येकी गोलंदाजाला ड्युअल डिजिट मध्ये मार बसला आणि त्याचाच फायदा टीम भिंगारवाडीनं इकडे जर उचलला आणि त्या संघाची गोलंदाजी पाहता मग अक्षरशः मी म्हणेन या संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि त्या गोलंदाजीच्या ताकदीवरती इथून जरूर मी म्हणेन ज्या धावा बनलात त्या त्यांना लढण्यासाठी किफायतशीर ठरू शकतात. शेवटचं एक षटक बाकी, डेथ ओव्हर. ओ स्विंग अँड मिस, यॉर्कर लेंथ, त्यामध्ये एक अजून वेगळी ताकद या बॉलला देऊन जाते. स्विंग होता एरवी, त्यामध्ये यॉर्कर लेंथचा बॉल बॅट्समनला पूर्णपणे अचंबित केलं, थक्कीत उभं केलं. बॉल निघून गेला, विकेट किपरनं आपलं काम चोखरीत्या बजावलंय. पुढचा बॉल असेल, खेळाडू तयार. सुपर फटका स्मॅश केलाय, बॉल जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. धावा झाल्यात टोटल 45 धावा, 45 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत या धावा फलकावरती पाहायला मिळतात. निखिल मस्कर आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, ज्यामध्ये 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. बॅटिंग टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते, ज्यामध्ये भिंगारवाडीने धावा बनवलेल्या आहेत. एकूण 45 धावा, 45 रन. प्रवीणदादा म्हात्रे, बुर्दुलच्या अनेक साऱ्या स्पर्धांचे यशस्वी आयोजक आणि मनसेची मी म्हणेन बुलंद तोफ, राजकीय तिच्यावरती त्यांचं आपल्याला पदार्पण पाहायला मिळते. त्यांनाही भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. त्या स्पर्धेसाठी आता इथून निरोप घेत आहेत. आपण आलात आणि या व्यासपीठाची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा मी मनापासून इथे आभार व्यक्त करतोय. मॅचकडे घेऊन जाणं तेवढंच महत्त्वाचं. डेथ ओव्हर इन प्रोग्रेसिंग, शेवटच्या अंतिम 3 बॉल आता टार्गेट सेट करण्यासाठी इथून बॅलन्स आहे. धावा झाले धाव फलकावरती 47, 47 रन. निखिल पुढचा बॉल, स्विंग केलाय हवेमध्ये, फटका मिस जज आहेत. दिनेश कुठली चूक करणार नाहीयेत. 0-0-6 चांगला झेल कॅरी केला जातोय आणि धक्का दिला जाईल टीमला. फलंदाज बाद, चौथा. शेवटचे 2 बॉल, या बॉल वरती आलेली विकेट थोडस बॉल देऊन जाते आता गोलंदाजाला. स्विंगर गोलंदाज अंतिम षटकासाठी अनेक संघ वापरतात. यामागचं कारण हेच राहतं की ज्या वेळेला
बॉलला थोडीशी आपण पाहतोय की हार्डनेस उपलब्ध होते खास करून, कारण बॉलवरती ज्या वेळेला लोकर असते त्यावेळेला मग त्याच्यामध्ये थोडासा स्मूथनेस जाणवतो आणि बॉलला हार्डनेस आल्यानंतर मग गोलंदाजांना चेंडू फिरवण्यासाठी तेवढाच फायदा जरूर मिळतो आणि अक्षरशः मग गोलंदाज आपण पाहतो की तिरप्या रेषेत चेंडूला वळण देण्यासाठी त्यांना ताकद मिळते आणि त्यासाठीच मग अशा प्रकारचे गोलंदाज अंतिम षटकासाठी ठेवले जातात. पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर टाइम सलगची दुसरी विकेट, कन्सिक्युटिव्ह 2 विकेट फॉलिंग डाऊन इन दिस ओव्हर अँड आली अ विकेट. फलंदाज बाद, 5वा धक्का टीम भिंगारवाडीला. डीजे इन्फॉर्म चांगलं कार्य त्यांचं सुरू आहे, हल्दी वाईब्स देत आहेत सध्याला सुरू आहे मी म्हणेन तो सीझन आणि त्याचाही सर्व मी म्हणेन आता जे येण्या जाणारे चाहते आहेत खास करून मग हा मैं अल्कोहॉलिक हूँ हा टॅग जे छातीवरती बिंबवतात त्यांची मजा या सीझन मध्ये हल्दीचे वाईब्स देत आहेत नक्कीच. परंतु मी म्हणेन कुठेतरी थोडासा बदल घडणं महत्वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना प्रचंड चीड होती. सध्याच्या घडीला बलिदान मास सुरू आहे त्याबद्दल देखील चर्चा जरूर करू. सेकंड स्लिपला बॉल फिल्डर आहे तिकडे रन्स घेत असताना आपण पाहतोय फिल्डर थोडेसे डेंजर एंडकडे आहे आणि इथे विकेट जाण्याचे चान्सेस. यस, विकेट फॉलिंग डाऊन धावचीच्या स्वरूपात बली टिपला गेलाय. शेवटचा हा बॉल होता या षटकामधून या इनिंग मधून. एकूण धावा बनल्या टोटल 48 आणि 49 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. मान्यवरांचं स्वागत होणं गरजेचं आहे. नामदेवजी ठाकूर साहेब, नामदेवजी ठाकूर साहेब यांना बी, नामदेवजी पाटील साहेब, यस, त्याचबरोबर ते या स्पर्धेमधून रजा घेताना दिसत आहे त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक आभार. त्याचबरोबर मी विनंती करतो अनिकेत मस्कर साहेब, खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर महाराष्ट्र सैनिक आहेत ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आम्हाला सुपूर्द करण्यात आली आहे. त्यावेळेस मी विनंती करतो अनिकेत मस्कर साहेब आपण स्वागत समारंभामध्ये यायचं आहे आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय अनिकेत मस्कर साहेब यांचा यथोचित मान सन्मान होणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद अनिकेत मस्कर साहेब. आणि या दरम्यान मी विनंती करतो दीपकजी दुर्गे साहेब यांनी देखील आमच्या या स्वागत समारंभाचा स्वीकार करायचा आहे. दीपकजी दुर्गे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आमच्या या स्वागत समारंभाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय दीपकजी दुर्गे साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. आमचे मुख्य मान्यवर किंबहुना मुख्य आयोजक विजय ठाकूर त्याचबरोबर साईनाथ पाटील यांच्या हस्ते. त्याचबरोबर मी विनंती करतो कृष्णा भोईर साहेबांना, यांनी देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी स्वागत कक्षामध्ये आपली उपस्थिती नोंदवायची आहे. दरम्यान मी विनंती करतो विष्णू ठाकूर साहेब आपणही आमच्या या स्वागत समारंभाचा स्वीकार करायचा आहे. विष्णू ठाकूर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या स्वागत समारंभाचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतो अनिलजी भोईर साहेब, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांची कळकळीची विनंती आहे. अनिलजी भोईर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पाणी घेऊन जा मैदानामध्ये आयोजक. या दरम्यान सन्माननीय रामदासबाई पाटील यांच्या हस्ते खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर विष्णू ठाकूर साहेब, खऱ्या अर्थाने विजय ठाकूर यांचे वडील, त्यांनी देखील या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती नोंदवली. त्याबद्दल
विष्णू ठाकूर साहेब यांचं अगदी मनापासून मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि मी विनंती करतो की अनिलजी भोईर साहेब, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर मी विनंती करतो शैलेश मते साहेब, पोएनजे उपविभाग अध्यक्ष असतील, त्यांना देखील विनंती असेल की आपण ही आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मुरेश्वर. थँक्यू आकाश. मनसे ट्रॉफी 2000 मनसे तालुका ट्रॉफी 2025 आपण ही दुसरी मॅच पाहणार आहोत. अर्थातच यंगस्टर नारपोली विरोधात असेल भिंगारवाडी संघ. बॅटिंग करत असताना भिंगारवाडी संघानं काय कमालीची बॅटिंग केली. जवळजवळ 48 म्हणजे 49चं टार्गेट सेट केलंय. परंतु एकीकडे जर कल्पेश मस्कर सारखा खेळाडू, दिनेश पाटील सारखा खेळाडू सध्याच्या घडीला ज्या फॉर्म मध्ये चाललाय, ज्या टच मध्ये आहे, तर या धावा त्यांच्यासाठी खूप काही अवघड असतील अशी शंका मनामध्ये नसेल कदाचित नारपोली संघाच्या पाठीराख्यांची. परंतु पाहूया आता बॅटिंग फॉर्मॅटमध्ये, बॅटिंग फॉर्मॅटमध्ये चांगली तुफानी बॅटिंग करणारा संघ अर्थातच भिंगारवाडी संघ गोलंदाजी कशी करतोय. सचिन लहाने, पहिला बॉल असेल ओव्हर द विकेटनं. पहिला बॉल स्लो टाईपचा हा बॉल अगदी मैदानाला गुदगुळ्या करत बॉल जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॉलर क्षेत्ररक्षक आहे तिथे, फेकी करणार तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट करण्याचा वेळ होता दोन्ही खेळाडूंकडे. अशा रीतीने आपण पाहिलं 2 सुरुवात होती. दमदार सुरुवात करावीच लागेल कारण पाठलाग खूप मोठा करायचा आहे. 49 धावा जमवायच्या आहेत 24 बॉल मध्ये. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट सेफ नसतो. आपण नेहमी म्हणत असतो क्रिकेटमध्ये तुमचा लोएस्ट टार्गेट सुद्धा सेफ नाही आहे आणि हायेस्ट टार्गेट सुद्धा सेफ नाही आहे. खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावानं ही स्पर्धा ओळखली जाते, रामदास पाटील साहेब यांची प्रामुख्याने या स्पर्धेला आवर्जून इथे उपस्थिती आहे. काय कमालीची गोलंदाजी आहे. आउटसाइड ऑफ सम स्विंग अँड मिस. इथून मात्र टप्पा खाल्यानंतर थोडासा कट होतोय बॉल, बाहेरच्या दिशेला निघाला आणि अशा रीतीने निर्धाव चेंडूची झाली सांगता. कल्पेश फार अटॅकिंग बॅट्समन आहे. ज्याच्या वेळेला मैदानामध्ये जास्त वेळ घेतो ना, त्या वेळेला मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या नाकी नव येतं. या वेळेला आपण पाहिलं लेग स्टंप सोडून, वाह चांगली. इथून मात्र पंचांची आपण ऍक्शन पाहिली. आपण पाहिलं जसं की आपण विनोदी अंपायर, गोट्या अंपायर्स असतील, परंतु हे विनोद नाही आहे. चांगले आपण बिली बॉर्डन सुद्धा पाहतो, त्यांची एक वेगळी खासियत असते. पहा रिप्लेमध्ये सुद्धा आपण पाहू शकाल स्क्रीनवर. ओव्हर द विकेट न मात्र बॉलर तयार असेल. ओ मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, टायमिंग फसलाय. खेळाडू आहे झेल खाली. या साइड इज टेकन, विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन आणि इथून मात्र नारपोली संघाचा मोठा विकेट मैदानाच्या बाहेर. नवनिर्माण सेना नेहमीच म्हटलं जातं. मित्रांनो, एक आठवण जरूर या क्षणाला मी तुम्हाला देईन. 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, तरी सुद्धा मराठी माणसावर होणारा अन्याय कुठे कमी होत नव्हता. आज राजसाहेबांना मी जरूर या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे, कारण बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला हा वाघ आहे, महाराष्ट्राचा वाघ आहे. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, तरी सुद्धा मराठी माणसावर होणारा अन्याय कुठे कमी होत नव्हता. आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी 19 जून 1966 रोजी या स्थापना केली आणि त्यांच्या तालमीमध्ये अगदी कमी वयामध्ये राजसाहेब ठाकरे त्यांच्या बरोबर फिरत असताना अगदी तळागाळातून मराठी माणसाच्या समस्यांना तोंड देणारे राजसाहेब ठाकरे. आणि इथून मात्र पाहिलं आपण नेक्स्ट विकेट, 1 मोर विकेट डाऊन. नारपोली संघाला विकेटची घरघर.
चर्चा करत होतो रामदास साहेब की ज्यावेळेस बाळासाहेबांनी खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राला एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं, 86 वर्षाचं वादळी आयुष्य होतं मित्रांनो. ना कुठल्या पक्षासाठी ना कुठल्या पदासाठी कधीही भुकेलं नसलेला माणूस, अर्थातच 86 वर्षाचं वादळी आयुष्य ज्या माणसानं फक्त मराठी माणसाच्या हितासाठी लढलं आणि त्यांचं जाणं मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र ठप्प झालं. प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, प्रत्येक मराठी माणसाचे डोळे पाणावलेले. मग तो कोणत्या जातीचा, पंथाचा, कोणत्या पक्षाचा होता हे माहिती नाही, परंतु बाळासाहेबांचे अनंत उपकार या प्रत्येक गोष्टीची जाणीव त्या प्रत्येक मराठी माणसाला होती. आणि त्याच तालमीमध्ये आमचे राजसाहेब ठाकरे आजही त्याच ताकदीनं मराठी माणसं ज्या वेळेला मराठी माणसासाठी विषय गंभीर असेल तिथे मात्र राजसाहेब ठाकरे आणि आमचे रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष खंबीरपणे उभे असतात आणि त्यांच्याच नावानं ही स्पर्धा ओळखली जाते, अर्थातच मनसे तालुका चषक 2025. वाव, नाईस स्ट्रोक. आणि इथून मात्र बॉल थांबणार नाहीये, सरळ सीमारेषा बाहेर, पॅरलल स्ट्रोक, षटकार. शुभ आहे. लगातारचे 2 विकेट त्याने अगदी त्याच्या डोळ्यानं पाहिलं जाताना, कारण कल्पेश मस्करचं आउट होणं मी म्हणेन नारपोली संघासाठी एक धक्कादायक घटना होती. कारण कल्पेश मस्कर मैदानामध्ये टिकून राहणं दिनेशच्या बरोबर धावसंख्येला उभारी येण्यासाठी खूप गरजेचं असतं, परंतु अशा वेळेला कमालीची गोलंदाजी केली. सचिन लहानेची स्तुती करावी लागेल. हालाकी षटकार जरूर खाल्लाय त्यांनी, परंतु कमालीचा एफर्ट लावलाय, ताकद लावली आहे, जिद्द आहे. आउटसाइड डावसम शरीरापासून दूर फेकला गेलेला हा बॉल पहा. अनोख्या शैलीमध्ये आमच्या अंपायर्स आम्हाला सांगतायत की हो, हा एक्स्ट्रा बॉल आहे, एक्स्ट्राची 1 धाव आहे आणि या 1 धावेनं टीमची टोटल आहे 10. हा संपूर्ण पॅनल आपण पाहाल. द्वारकानाथ चोरगी सर असतील, अशोक उलवेकर, अनिल बादने साहेब आहेत, ऑफिशियल अंपायर आहेत. यावेळेला अलॉंग द कार्पेट प्रोटेक्शन आहे, तिथे सिंगल धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्याची मागणी केलेली परंतु नकार. धोका होता, दिनेशनं ओळखलं आणि त्याला माहिती आहे माझं विकेटवर राहणं खूप महत्वाचं असेल. कारण आपण मयूर पाहत असतो सगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू. आता तर दिनेश पाटील, मग तो तालुका हाफ असू द्यात, रायगडच्या लॉट्समध्ये आपण त्याला खेळताना पाहिलं, चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये आपण त्याला खेळताना पाहिलं, मोठमोठ्या फॉर्मॅटमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा आहेत या षटकामध्ये आपण पाहिल्या 11 धावा आल्या, 2 महत्वाचे विकेट आता तर सचिन लहानेनं मिळवले. यशस्वी गोलंदाजी म्हणायला काय हरकत नाहीये. कारण P1च्या षटकामध्ये महत्वाचे 2 विकेट, ज्यामध्ये आपण कल्पेश मस्करचा जरूर इथे उच्चार करू. नितेश पाटील सारखा बॅट्समन आउट झालाय, परंतु दिनेश पाटील अद्याप मैदानामध्ये आहे. तो एकमेव असा अडथळा आहे टीम भिंगारवाडी संघासाठी. त्याचा जास्ती वेळ मैदानामध्ये उभं राहणं मी म्हणेन खटकेल भिंगारवाडी संघासाठी. यानंतरची मॅच विनर मध्ये होईल याची दक्षता घ्या. अर्थातच मयूर आपण पाहिलं थोडंसं प्लॅनिंग मध्ये बदलाव केला खऱ्या अर्थात कॅप्टन नारपोली संघाच्या. कारण मला वाटतं ओपनिंग जोडी नसते कल्पेश मस्कर आणि दिनेश पाटील, काहीतरी प्लान असेल डोक्यामध्ये दिनेशचा, परंतु तो प्लान तो फसलाय खऱ्या अर्थाने. कारण कल्पेश मस्कर 2 धावा करून मैदानाच्या बाहेर गेला आणि आता सर्वस्वी जबाबदारी दिनेश पाटील आणि जयेंद्र पाटील याच्यावर आलेली आहे. आता चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 38 धावांची. नवीन गोलंदाज साहिल लहाने मैदानामध्ये दाखल होतोय. दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजीसाठी साहिल तयार असेल. समोर आहे बॅट्समन आपण जयेंद्र पाटील, याला पाहाल 7 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय यंगस्टन नारपोली संघाकडून. पहिली रात्र, प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी आहे, ऑनलाईनला प्रेक्षक भरपूर आहेत आपण पाहू शकाल. त्यामुळे येणाऱ्या 3 रात्रीमध्ये अजून प्रचंड प्रमाणात प्रेक्षकांची वर्दळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. 33 नंबरची जर्सी गोलंदाज
पुन्हा एकदा तयार, या वेळेला मस्त फटका आहे, स्वीट साऊंड आलाय, टप करून आणि सरळ बॉल जाणार, पॅरलल स्ट्रोक क्लिअर करत असताना षटकार. साहिल साहिल यावेळेला आपण पाहिलं बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असेल ओव्हर द विकेटनं. यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक जरूर खेळला, इथून मात्र ब्रश केलं बॅटला बॉलनं आणि फटका फसलेला जरूर. इथून मात्र असं वाटलेलं कदाचित विकेट जाण्याची शक्यता होती, परंतु नशीब बलवत्तर मी म्हणेन विरुद्ध संघाच्या बॅट्समनचं. आणि खऱ्या अर्थानं इथून मात्र जयेंद्र पाटील सध्याच्या घडीला थोडंसं डोकेदुखी ठरतोय टीम भिंगारवाडीसाठी, कारण त्यांनी 2 षटकार लगावलेत. पहिल्यांदा साहिल लहानाच्या पहिल्याच बॉलवर तडाखा उठवला, षटकाराला षटकारानं मात्र धावसंख्येला मोठी गती मिळाली. ओव्हर विकेटनं साहिल तयार असेल. ओ परफेक्ट ऑफ द बॉटम, सुरेख गोलंदाजी, आउटसाइड ऑफ सम यॉर्कर लाईनची गोलंदाजी. अगदी निशब्द झाला बॅट्समन, कोणताही प्रत्युत्तर नव्हतं, कोणतंही उत्तर नव्हतं या बॅट्समन कडे जयेंद्र पाटील साठी. आणखीन एक निर्धाव चेंडू, जे झालं ते विसरून पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना साहिलला आपण पाहिलं, पहिल्या बॉलवर तडाखा खाल्लेला हा गोलंदाज डर के आगे होतीये, घाबरला नाही, कारण त्याला माहिती आहे एक षटकार खाल्ला काय झालं, 5 चेंडू माझ्या हातामध्ये आहेत अजून. नो बॉल कॉल आहे, 1 धाव मिळणार. आणि इथून मात्र हे काय घडलं, व स्टेपना हा नो बॉल असेल कदाचित, आणि इथून मात्र हा नो बॉल असेल, पुढचा बॉल फ्री हिट असेल, समोर असेल दिनेश पाटील. खूप मोठी अडचण आहे, कारण भिंगारवाडी संघासाठी सगळं काही अगदी मनासारखं सुरळीत चाललेलं, अगदी दुधामध्ये विरजन पडावं आणि तसं काहीतरी इथून मात्र पाहायला. फ्री हिट असेल, नेक्स्ट बॉल. 15 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 30 धावांची गरज असेल. 15 बॉल 30 धावा. दिनेश पाटील असेल, संधी आहे दिनेशकडे, कारण या बॉलवर पूर्ण फ्री माइंड त्याला खेळता येईल. एक रनआउट सोडला तर कोणत्याही प्रकारचा विकेट या बॉलवर जात नसतो, आणि अशा वेळेला मात्र आता फ्री हँडेड हाफ बॉल खेळणं गरजेचं असेल दिनेशसाठी. ओ मोठा फटका, गतिमान पद्धतीने बॅट फिरवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु काय चाणाक्ष गोलंदाज आहे, साहिल याची स्तुती करावी लागेल. कारण पहा, नो बॉल पडल्यानंतर दिनेश सारखा एक ताकदवर खेळाडू समोर असताना सुद्धा घाबरला नाही. आणि आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता तालुका अध्यक्षांनी घोषणा केली आहे, तालुका जिल्हाध्यक्षाने, की 50 धावा जर एखाद्या खेळाडूच्या झाल्या तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आमचे तालुका अध्यक्ष यांच्याकडून बॅट, कॅप आणि टी शर्ट हे देण्यात येतील. ओ मोठा फटका, आउट ऑफ द रो, इथून मात्र सरळ बॉलला फेकून दिलाय पार्किंग मध्ये, षटकार. मध्ये आगमन झाले त्यांचं देखील मी हृदयाच्या अंतःकरणापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जरूर मान्यवरांचं आपण स्वागत करूया. 13 बॉल आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल 24 धावांची. हा एकमेव खेळाडू आहे दिनेश पाटील, सध्याच्या घडीला कळतोय डोळ्यामध्ये मी म्हणेन भिंगारवाडी संघाच्या, कारण एकटा नडतोय सध्या. आपण पाहिलं एकीकडे राजेंद्र पाटीलला, जयेंद्र पाटीलला ही कमी आखता येणार नाहीये, कारण त्याच्या स्पेल मध्ये सुद्धा 2 षटकार लगावले, परंतु खूप वेळ घेत आहेत. आता इतका प्लॅनिंग नका करू, कारण पहिलीच रात्र आहे, अगोदरच पहिल्याच मॅचला खूप उशीर झालाय. चला लगेच सुरुवात करा मॅचला, पण तुम्ही सुद्धा थोडी तंबी द्या.
कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 षटकं आपली 20 मिनिटांमध्ये संपणं फार गरजेचं आहे. साई लहाने षटकाराचा तडाखा जरूर खातोय, कारण समोर आहे दिनेश पाटील. आता 13 बॉल असतील, 24 धावांची गरज. शेवटचा बॉल फेकण्यासाठी साहिल असेल तयार. ओ आणि बॅट न खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पडला साहिल याचा. आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपतोय. या षटकामध्ये आल्या 14 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण 11 धावा पाहिल्या, 2 विकेट महत्वाचे आउट होताना पाहिले. तदनंतर मात्र या षटकामध्ये 14 धावा, कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये, म्हणजे अर्थातच 12 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. प्रतिषटक 12.00 ची सरासरी जिंकण्यासाठी हवी आहे ती बॅटिंग करणारी यंगस्टर नारपोली संघाला. तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर संगीत. आमच्या बरोबर नेहमीच असतात, क्रिकेट पासून थोडंसं दूर जरूर झाले ते, पण कारण व्यावसायिक क्षेत्रामध्ये आता थोडंसं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि आम्हाला आठवत आहेत ते दिवस, फार छोट्या छोट्या टुर्नामेंट्स असायच्या आणि त्यावेळेस आपण त्या शेताच्या अगदी एक सिंगल वडापाव कुठेतरी खायला मिळायचा अख्ख्या दिवसभर कॉमेंट्री करत असताना. परंतु ते दिवस गेले, बदलले. आता क्रिकेटचे चुकीचे दिवस आलेत मित्रांनो. मगाशीच रायगड जिल्हा अध्यक्षांनी सांगितलं की क्रिकेट हा फक्त आता टाइमपास राहिला नाहीये, व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट खेळू शकता आपण. आपण आपल्याच विभागातला रजत मुंडेला पाहिलं, आज ISPL मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली त्यांनी. अजूनही रायगड जिल्ह्यामधले धुरंधर खेळाडू आपण पाहता आताच केतन म्हात्रे ठाण्याचा आहे, सध्याच्या घडीला तोही रतन बुवाला 4 व्हीलरचा मानकरी ठरणार आहे. म्हणजे असे खूप काही अचिव्हमेंट आहेत, फक्त तुम्हाला त्यासाठी झोकून द्यावं लागेल स्वतःला. यावेळेला आपण पाहिलं आउटसाइड द ऑफ सुरेख गोलंदाजी आणि इथून मात्र आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. मोठमोठ्या टुर्नामेंट्स आता येणाऱ्या 5, 6, 7, 8, 9 कसलखंड सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा मंडळ यांच्या वतीनं तब्बल 1,50,000 रुपयाच्या टुर्नामेंट्स आहे. सुपर 8 साठी 5वा दिवस असेल आणि कसरगंजच्या मैदानावर त्या 4 नाईट क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. मस्त बॉल आहे, टप्पा खाल्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स मिळाला, थोडा उसळी घेणारा बॉल एक्सेप्ट केला नव्हता बॅट्समन आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक पाऊल. पुन्हा एकदा पाठीमागे यंगस्टर नारपोली संघ आहे. किरण पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ब्रँडेड गॉगल प्रत्येक मनासाठी इथून देण्यात येतील. विजन ऑप्टिक्सचे मालक आहेत, किरण एंटरप्राइजेसचे मालक आहेत, आमचे मित्र आहेत, तेही पाहत असतील तर त्यांनाही शुभेच्छा असतील. प्रतीक गायकर लगातारच्या 2 बॉलवर 2 निर्धाव चेंडू फेकले गेले. मस्त गोलंदाजी आहे. या वेळेला मात्र नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मधून बॉल फर्रार चौकार. वाव. पहा आमचे मुख्य पंच आहेत ना, खूप मजा करतायत. आणि क्रिकेट खेळ असा आहे, तुम्ही जेवढा एन्जॉय करून खेळाल ना तेवढा त्या खेळाला मजा येते. आमच्या मुख्य पंचांच्या माध्यमातून अगदी वेगळी शैली आहे आणि क्रिकेटला एन्जॉय करत आहेत ते मैदानामध्ये. ओव्हर द विकेट बॉलर मात्र तयार असेल. यावेळेला आणखीन एक दर्जेदार फटका सजवलाय खरा, परंतु तिथे प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव येणार, सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. 1 धावेनं टीमची टोटलचा जर विचार केला 30 धावा धावफलकावर. आता गरज असेल 8 बॉल आणि 19 धावांची. दिनेश पाटील मैदानामध्ये असताना मात्र संघ अडचणीत आला तर मात्र दिनेश पाटील स्वतःला कोसल्याशिवाय राहणार नाहीये. कारण जी पाठी राखण आहे मैदानाच्या बाहेर नारपोली संघाची, अर्थातच ती प्रश्न विचारणार आहे दिनेशला की तू काय केलंस. त्यामुळे आता त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेला मात्र दर्जेदार फटका आपण पाहिला, सरळ सीमारेषा बाहेर पॉइंट आणि कव्हरच्या मधून फेकून दिला. चेंडू फरार चौकार.
अविनाश भोईर पोंजाहून आहे, त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी या गोलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ओव्हर द विकेट मात्र बॉलर तयार असेल. उडवला या बॉलला, फटका फसलाय. वन फिल्डर बिटवीन दिस कॅच. Yes, it is taken. It is taken. Once more wicket down, and youngster Narpoli have lost the wicket. मनापासून आभार डीचे. आपण पाहिलं 6 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. सेनापती मात्र अर्ध रणशिंग फुंकायचे होते, विजयाचे रणशिंग फुंकायचे होते, परंतु अर्ध्यावर मैदानाच्या बाहेर गेला आणि आता मात्र अडचणीचा काल आहे खऱ्या अर्थानं टीम नारपोलीसाठी. अविनाश भोईर यांच्या माध्यमातून मागच्या गोलंदाजाला आपण पाहिलं विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं. एक विकेट सुद्धा दिनेश पाटील याचं त्याला घेण्यामध्ये यश आलं. राज गायकर शेवटचा गोलंदाज, जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 15 धावांची. 6 बॉल 15 धावा. जयेंद्र पाटील हा एकमेव असा दुवा आहे, हा ठिणगी आहे, ही एक छोटीशी चिंगारी आहे. त्याला जर फुंकर दिली ना तर वनवा पेटेल वनवा. त्यामुळे कदाचित हा खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत विजयाच्या आशा यंगस्टर नारपोली संघासाठी पल्लवित असतील. राज गायकर याच्याकडे भरपूर काय 15 धावा वाचवायच्या आहेत, 10 पेक्षा जास्त धावा आहेत, त्यामुळे त्या वाचवणं आता गरजेचं असेल. राज गायकर याला 2 संघांमध्ये तुफानी लढत मैदानामध्ये पाहायला मिळते मनसे चषकामध्ये. 6 बॉल 15 धावा. राज तयार असेल. पहिला बॉल, हिअर इज फर्स्ट वन. स्लोअर टाईपचा हा बॉल आपण पाहिला, फटका फसलाय. खेळाडू झेल खाली, कॉन्फिडन्स लेवल थोडीशी डाऊन होती, तरी सुद्धा चांगला झेल पकडला गेला. आणखीन एक विकेट डाऊन. इथून मात्र नारपोली संघ काय नेमकं बिनस्त मयूर मला कळत नाहीये. कारण मी मागच्या मॅच मध्ये सुद्धा बघितलं, अगदी वाघासारखे डरकाळी फोडणारा यंगस्टर नारपोली संघ मात्र थोडासा कुठेतरी कमकुवत इनिंग खेळताना पाहायला मिळतं या मैदानावर. कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं, पहिल्याच राऊंडला त्या स्पर्धेच्या बाहेर गेलेला. आता सुद्धा मी असं म्हणत नाहीये की नारपोली संघ बाहेर गेलाय, अजूनही आहे वेळ नारपोली संघाकडे. कारण 5 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी अजून गरज असेल 15 धावांची. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल निखिल म्हसकर. 1-2 मोठे फटके मॅच मध्ये परत घेऊन येऊ शकतात नारपोली संघाला. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, इथून मात्र वाईटचा कॉल केला जातोय आणि नकार दिला पंचानं. निर्धाव चेंडूची सांगता. पहा 2 रिव्ह्यू सुद्धा असतील, परंतु बीमर आणि रनआउट साठी असतील. स्टेट डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटने या बॉलला खेळलाय. एक सिंगल धाव आली. काही फरक पडणार नाहीये भिंगारवाडी संघाला, लक्षात घ्या. सगळ्या संघांसाठी महत्वाची सूचना आहे. दोन्ही संघांसाठी 2-2 रिव्ह्यू असतील, परंतु ते आपण बीमर आणि रनआउटच्या स्वरूपातच घेऊ शकता. निखिल म्हसकर हा बॅट्समन नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. आता गरज असेल
3 बॉल आणि 14 धावांची प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळावा लागेल, अडचणीचा काल आहे सध्याच्या घडीला. मी म्हणेन अगदी नौका बीच अगदी समुद्राच्या मधोमध अगदी भोवऱ्यामध्ये सापडली आहे आणि एखादा असा नाविक असायला पाहिजे त्या नौकेला किनाऱ्यापर्यंत घेऊन येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नारपोली संघ अडचणीचा काळ आहे. यावेळेला उडवला फटका, उंच उडवलाय, लांबी किती आहे ते तपासणं गरजेचं असेल. आणि इथून मात्र षटकार, विजयाचं स्वप्न दाखवणारा षटकार नारपोली संघासाठी. प्रीतम म्हसकर डबल 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला विजयाचे स्वप्न दाखवतोय नारपोली संघाच्या पाठीराख्यानं. विजयाचे स्वप्न दाखवतोय नारपोली गावाला, परंतु ते स्वप्न पूर्ण करतोय की गोलंदाज त्या स्वप्नांवर पाणी फेरतोय. 2 बॉल 8 धाव्यांची गरज असेल. सरळ बॅट खेळायला इस्रायलच्या दिशेनं दुसरा षटकार. जबरदस्त मॅच, आग ओकणारा सामना मैदानामध्ये. 2 संघांमध्ये तुंबळ युद्ध, 2 संघांमध्ये क्रिकेटची प्रचंड पाणी पळवणारा सामना आहे. आता मात्र आ वासून उभे असतील. जे बसलेले खेळाडू होते ते आता मात्र उभे राहिले असतील. उभे राहिलेले खेळाडू अगदी बोटांवर उभे राहिले असतील, कारण सामन्यामध्ये एवढी रंगत आणली आहे काय विचारून फायदा नाहीये. कारण आता शेवटचा 1 बॉल आहे आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 धावा बनवाव्याच लागतील. प्रीतम म्हसकरच्या लगातारच्या 2 षटकारानं मात्र तोंडचं पाणी पळालंय ते अर्थातच भिंगारवाडी संघाच्या राज गायकरच्या. कारण दृष्ट लागावी अशी फलंदाजी इथून मात्र प्रीतम म्हसकरची. शेवटचा 1 बॉल, 2 धावांची गरज असेल. जरा टाळ्या होऊन जाऊ द्यात या बॉल साठी, कारण जबरदस्त तापलेली मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. 1 बॉल 2 धावा. प्रीतम म्हसकर असेल समोर. धाबे तणाले दोन्ही संघांचे आणि इथून मात्र शेवटचा निर्णायक बॉल. सरळ बॅट खेळाय प्रीतम म्हसकरच्या बॅट मधून लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. स्वप्नातला विजयी असेल नारपोली संघासाठी. यांच्याकडून या 5व्या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्यांच्या माध्यमातून सुपूर्द केल्या गेल्या आहेत, त्यांचं देखील यथोचित मान सन्मान होणं गरजेचं आहे. आमचे मुख्य आयोजक नितेश भोयर आणि त्याचबरोबर विजय ठाकूर आणि त्यांच्या समोर आपण पाहिले गेलं तर त्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे ते आमचे रामदासभाई पाटील. त्याचबरोबर मी अर्चना पाटील मॅडम त्याचबरोबर रसिका भोईर मॅडम यांना देखील मी विनंती करतो चला मॅन ऑफ द मॅच समानकरी प्रीतम म्हसकर आपण यायचं लगेच, कारण पाहुणे थांबले. चला नेक्स्ट मॅच विनर मध्ये टॉस साठी सुद्धा 2 संघ या लगेच. नारपोली असेल एकीकडे आणि पहिल्या मॅच मध्ये जिंकणारा संघ असेल कोंबडभुजे. दोन्ही संघाचे कॅप्टन या लगेच.
प्रीतम मस्कर या लगेच, पाहुणे थांबले तुम्हाला ट्रॉफी देण्यासाठी. आणि कॅप्टन दिनेश आपण यायचंय. 1000 रुपयाचं पारितोषिक ज्यांचे फ्रँचायझी आहेत अर्थातच मालक आहेत त्या संघाचे त्यांच्या माध्यमातून. आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रीतम मस्कर. जरा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात प्रीतमसाठी. काय भन्नाट खेळ केलाय, अगदी स्वप्नातला विजय प्रस्थापित केला या खेळाडूनं. चला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन मान्यवरांना. आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. वेल डन प्रीतम. लेजंड क्रिकेटर आहे, खूप वर्षापासून क्रिकेट खेळतोय हा खेळाडू. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. एक ब्रँडेड गॉगल सुद्धा असेल, गॉगल एक असेल. आणि त्याचबरोबर 1000 रुपयाचं पारितोषिक देखील लगावलं गेलं होतं अनिकेत मस्कर यांच्या माध्यमातून. ते देखील जाईल कल्पेश मस्कर याला, जरूर प्रीतम मस्कर याला. यस प्रीतम, खूप महत्वाचा विषय आहे तुझ्यासाठी, तुझ्या संघासाठी. काय म्हणशील, काय होतं मनामध्ये ना, बोलायलाच लागेल. कारण आज सगळे लोक तुझ्या 2 शब्दांच्या प्रतीक्षेत वाटलेलं की 3 षटकार बऱ्याचशा कालावधीनंतर आता पुन्हा एकदा क्रिकेट खेळतोयस तू. मिडल ऑर्डर मध्ये येऊन अशा पद्धतीने 3 षटकार ठोकणं आणि हा अविस्मरणीय विजय तुझ्यासाठी किती महत्वाचा असेल. महत्वाचं म्हणजे मागच्या वेळी आम्ही फर्स्ट राऊंडला इथून बाहेर गेलो होतो, तर त्या संघाने आता 6 बॉलात 15 रनची गरज होती, तर विकेट गेले आमच्या. पण वाटलं होतं मला मी मॅच कव्हर करेन, पण तसं झालं. विरोधी संघाचा जो गोलंदाज आहे, असे प्रसंग ज्यावेळेस त्याच्यासाठी घडतात, काय वाटत असेल त्याच्या सध्याच्या परिस्थिती, मनस्थिती काय असेल त्याची. त्याला जरा मनाला वाईटच वाटलं होता, परंतु काय नाही, क्रिकेट आहे मित्रांनो. नाण्याच्या 2 बाजू असतात, कोणीतरी हारल्याशिवाय कोणीतरी जिंकत नसतं. टॉस करायचा कोंबडभुजे विरोधात नारपोली संघ असेल. 3 षटकांची मॅच असेल. तीन षटकांची मॅच असेल, लक्षात घ्या. सेकंड स्पेल मधली ही मॅच सुरू असेल. टॉस जिंकला. येस.